तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सच्या आपण वन लाइनर चालू घडामोडी बघणार आहोत जानेवारी 2026 मधल्या ज्या अतिसंभाव्य असणार आहेत. त्यातली पहिली म्हणजे मखाना विषय बघणार आहेत. तर भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश बनलेला आहे. एकूण जागतिक मखाना उत्पादनाच्या 80% उत्पादन एकट्या भारतामध्ये होतं. कारण मखाना जे आहे ते मखाना असं स्नॅक आहे की स्नॅक्स आहे की ज्याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन रिच आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, राइट, पोटॅशियम असेल, याचं प्रमाण जास्त असतं. राइट, हे डायबिटिक कंट्रोल नंतर वेट मॅनेजमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीचं हे स्नॅक्स आहे. तर हे याचा आता याच्यामध्ये पण भारतामध्ये पण याचं सगळ्यात जास्त उत्पादन कुठं होतं? बिहारमध्ये होतं. एकूण भारतामध्ये जेवढं उत्पादन होतं त्या एकूण उत्पादनाच्या 85% उत्पादन एकट्या बिहारमध्ये होतं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरी न्यूज आहे म्हणजे पहिले जेन झी पोस्ट ऑफिस पहिले जेन झी पोस्ट ऑफिस जे आहे ते आता विजयपूर जम्मू काश्मीरमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा. नंतर भारतीय रेल्वेने जगातील सर्वात मोठे विद्युतीकरण रेल्वे जाळे बनवलेले आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांच्या ब्रॉड गेज मार्गांपैकी सुमारे 99.2% मार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे. आणि जगामध्ये विद्युतीकरण सर्वात जास्त विद्युतीकरण किंवा जगातील सर्वात मोठं विद्युतीकरण रेल्वे जाळं हे भारतातलं बनलेलं आहे. हे लक्षात ठेवा. नंतर भारत जो आहे तो जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे 2025च्या कृषी मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार. अगोदर चायना होता, आता चायनाला पाठीमागे टाकत भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. राईट, आणि चायना दुसरा बनलेला आहे. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की भारतातली अशी कोणती 3 राज्य आहेत जी तांदूळ उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत 2023-24च्या अर्थसंकल्पानुसार. नंतर 5वी न्यूज आहे ती म्हणजे मध्य प्रदेश. हे मध्य प्रदेश पहिलं राज्य बनलंय ज्याने 3 वर्षांचं रोलिंग बजेट मांडलेलं आहे. 3 वर्षांचं रोलिंग बजेट तयार करणारं मध्य प्रदेश हे पहिलं राज्य बनलेलं आहे. तर ही रील जे आहे ते सर्वांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन्स घ्यायच्या असतील कुठल्याही कोर्सला राज्यसेवा किंवा कंबाईनसाठी तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. सो धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सच्या आपण वन लाइनर चालू घडामोडी बघणार आहोत जानेवारी 2026 मधल्या ज्या अतिसंभाव्य असणार आहेत. त्यातली पहिली म्हणजे मखाना विषय बघणार आहेत. तर भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश बनलेला आहे. एकूण जागतिक मखाना उत्पादनाच्या 80% उत्पादन एकट्या भारतामध्ये होतं. कारण मखाना जे आहे ते मखाना असं स्नॅक आहे की स्नॅक्स आहे की ज्याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन रिच आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, राइट, पोटॅशियम असेल, याचं प्रमाण जास्त असतं. राइट, हे डायबिटिक कंट्रोल नंतर वेट मॅनेजमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीचं हे स्नॅक